एखाद्या व्यक्तीशी लग्न करायचं नसेल तर साध्या शब्दात नकार देता येतो, मात्र तसा नकार देण्याऐवजी थेट त्याच्या हत्येचा कट का रचण्यात येतो असा प्रश्न वारंवार पडतो। यावेळी हा प्रश्न पडण्यासाठी कारणीभूत ठरलेली घटना म्हणजे लोहगडावरचा केतन अग्रवाल हत्याकांड। नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या लग्नाची स्वप्न रंगवत आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत केतन अग्रवाल लोहगडावर फिरायला जातो काय, तिथे दरीत पडून त्याचा मृत्यू होतो काय, वरवर अपघात वाटणारी ही घटना त्यानंतर यू टर्न घेऊन एक हत्याकांड बनतं काय। पोलीस तपासात समोर आलेल्या गोष्टीनुसार यातल्या आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने प्रियकरासोबत हा कट रचल्याचं समोर आलंय। सियाच्या मनाविरोधात हे लग्न ठरलेलं होतं असंही कळतंय, पण जिथे संवादाने गोष्टी कदाचित सुटू शकल्या असत्या, संवादाने नाही तर मध्यस्थीने कदाचित सुटू शकल्या असत्या, तिथे कायदा हातात घेत एखाद्याचा जीव घेण्याची गरज होती का? काही दिवसांपूर्वी सोनम आणि राजा रघुवंशीचं प्रकरण हे असंच चर्चेत आलेलं होतं। ऑनर किलिंग, एकतर्फी प्रेम, विवाहबाह्य संबंध, हे अशाच अनैतिक गोष्टींचे वेगवेगळे रंग। हे कसले प्रेमाचे रंग आहेत? याला प्रेम म्हणायचं का? जीवघेणी प्रवृत्ती कशामुळे जागृत होतीये? खोट्या प्रतिष्ठा मोठ्या आहेत की एखाद्याचा जीव मोठा आहे? कधी जागे होणार आहे हा समाज? कधी जागे होणार आहोत आपण? याच विषयी आपल्याला आज बोलायचं आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत धनराज वंजारी, निवृत्त पोलीस अधिकारी आहेत। अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे, अशा अनेक केसेस त्यांनी हाताळलेल्या आहेत। आपल्यासोबत डॉक्टर शाल्मली रानमाळे काकडे आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत। आणि आपल्यासोबत आहेत तृप्ती पारसनीस, क्राईम थ्रिलर लेखिका आहेत। अनेक मालिकांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे अशा प्रकारचं। आपण सुरुवात करणार आहोत वंजारी सरांपासून। वंजारी सर, आता पर्टिक्युलरली हे प्रकरण जर आपण बघितलं तर टिपिकल केस आहे। अशी अनेक प्रकरणं आपण बघितलेत की लग्न करायची इच्छा नव्हती, कारण घरच्यांनी दबाव आणलेला होता, घरच्यांच्या इच्छेनुसार लग्नाला तयार झाली, पण कुठेतरी आधीच प्रेमी होता, त्या प्रेमीच्या मदतीने तिने होणाऱ्या नवऱ्याचा काटा रस्त्यातनं काढलेला आहे। पण पुढे काय? ही अशी प्रकरणं आहेत याच्यामध्ये जी हत्या करणारी व्यक्ती असते तिची मानसिकता काय असते? मानसिकता निश्चितपणे प्रेम किंवा विवाह संस्थेला अपेक्षित असलेली, मानवी सहजीवनाला अपेक्षित असलेली मानसिकता निश्चितपणे नाहीये। याला विकृत मानसिकताच म्हटलं जाऊ शकतं। अशी ही मानसिकता आहे। आता एखाद्यावर तुमचं प्रेम आहे, ही व्यक्ती कुठल्या परिस्थितीतनं जात असते? म्हणजे आता ह्या मुलीच्या बाबतीत असं कळलंय की तिच्या इच्छेविरोधात होती, घरच्यांचा दबाव होता तिच्यावरती। अशी कुठली परिस्थिती असते की ही व्यक्ती इतक्या टोकाला जाऊ शकते? तुमचा अनुभव काय सांगतो? माझा अनुभव, माझ्याकडे जी एक केस होती ती असं होतं की त्या मुलीच्या मनात तो मुलगा नव्हता आणि तिला वारंवार विनंती तिने केली की बाबा हे लग्न मी करू इच्छित नाही, पण मुलांनी त्याच्यामध्ये इगो त्याचा एवढा हाय केला होता की लग्न करेल तर हिच्याशी, किंबहुना एक सामाजिक प्रतिष्ठा असं त्याला जोडलं गेलेलं। काही मित्रांनी हे केलं, जर ती तुझी नाही तर मग कोणाची होऊ शकणार नाही, अशा परिस्थितीच्या कचाट्यामध्ये ती मुलगी सापडल्याने त्या मुलीने दुसरा काही पर्याय न राहिल्यामुळे लग्न केलं। कारण तिला माहित होतं जर मी याच्याशी लग्न नाही केलं तर हा मला नुकसान करू शकतो, माझी सामाजिक प्रतिष्ठा खराब करू शकतो, माझ्यावर रिव्हेंज घेऊ शकतो। मग आता ही रिव्हेंजची भावना तिच्या मनामध्ये तो घेऊ शकतो अशी जी आली, मग आता मी याच्यावर रिव्हेंज घेऊन याला कसा कायमचा संपवते, आणि म्हणून तिने लग्न केलं त्याच्याबरोबर लग्न करून त्याला विष पाजून त्याला मारलं आणि कायमचा त्याला दूर केला। ही जेव्हा केस कोर्टात उभी राहिली तेव्हा त्या मुलीने सांगितलं की मला खरं तर मी काही गुन्हेगारी प्रवृत्तीची नाही, माझी मानसिकता गुन्हेगारी सायकोलॉजी अशी नाहीये, पण तरीही मला नाईलाजास्तव हे करावं लागलं, कारण माझ्यावर समाज, कुटुंब आणि बाकीचं प्रेमाचं एवढं जबरदस्त थ्रेटनिंग एक सिच्युएशन, कंपेलिंग सिच्युएशन निर्माण झाली माझ्या आयुष्यामध्ये की मला दुसरा मार्गच राहिला नाही। मी जर पळून गेली असती किंवा अजून काही प्रकार केला असता, याने कुठेही शोधून मला त्रास दिला असता, त्याचे पॉलिटिकल कनेक्शन्स खूप चांगले होते, त्याच्यामुळं मी सुखाने जगूच शकले नसते, किंबहुना त्यांनी मला जगूच दिलं नसतं। म्हणून हे टोकाचं पाऊल मी उचललेलं आहे। त्या केसमध्ये सुद्धा कोर्टाने म्हटलं की सिच्युएशन कंपेलिंग असेल
याचा अर्थ तुम्ही कोणाचा खून करण्यापर्यंत जाता. ही विकृत मानसिकता नव्हे का? तर निश्चितपणे ही विकृत मानसिकता आहे. त्याच्यामध्ये शिक्षा त्या महिलेला झालेली होती. अशी ही केस होती. तर आजकालची जी पिढी ज्यांना सस्टेनन्स म्हणजे जीवनाबद्दल एक प्रकारचा जो आग्रह असतो की जीवन कसं असलं पाहिजे, त्यातल्या त्या सहजीवन कसं असलं पाहिजे, सहजीवनाबद्दलची जी एक ओढ आहे, आस्था आहे, जिव्हाळा आहे, मला वाटतं त्याच्या जागी विकृत अवस्था ही जास्त प्रभावी होताना दिसते. काहीतरी करायचं, इगोइझम साठी करायचं, हट्ट धरून काहीतरी केलंच पाहिजे. आणि श्रीमंती, आता या लग्नाच्या याच्यामध्ये मी काही बातम्या वाचत होतो, त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा खर्च आहे, विमानाने नेलेला आहे, 17 करोडचं डेस्टिनेशन बुकिंग आहे. हे सगळे अति जास्त पैसा आणि बौद्धिक विकृत अवस्था याचं दर्शन घडवतं, एवढं मला सांगायचंय. बर, मला आपण डॉक्टर शाल्मली यांच्याकडे जाऊया. डॉक्टर शाल्मली, ह्याच्यामध्ये एक मानसिकता अशी आहे ना की मनाचा कुठला तरी एक कप्पा असा खाडकन उघडतो आणि ती एक किलिंग इन्स्टिंक्ट जागी होत असते आणि त्याच्यामध्ये हा कुठला तरी हत्येचा कट रचला जातो आणि ही हत्या होऊन जात असते. कदाचित आत्ता या प्रकरणामधली ही जी आरोपी आहे तिला पश्चाताप होत असेल की अरे आपल्या हातून हे काय घडून गेलेलं आहे. कदाचित तुम्ही त्याच्यावर जास्त प्रकाश टाकू शकाल. ओके, मला याच्यावरती सायकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने एवढं सांगायचं आहे की इम्पल्सिव्हली जे काही केलेलं आहे त्या व्यक्तीने ते केलेलंच आहे. पण मग मला त्याच्याही खोलात जाऊन असं म्हणायचं आहे की प्रेमाची संकल्पना जी तयार होते किंवा नात्यांची संकल्पना जी तयार होते ती अतिशय लहान वयापासून तयार होत असते. आणि त्याच्यामधल्या ज्या काही त्रुटी असतात मग त्या पालकत्वातून राहू शकतात किंवा इवन आपल्या आजूबाजूच्या घटकांमधून पण राहू शकतात. जसं की आपल्या सगळ्या मूव्हीज मधून, आपल्या सगळ्या बॉलिवूड सॉंग्स मधून अशा पद्धतीचेच लिरिक्स, अशा पद्धतीचेच दृश्य दाखवली जातात जिथे प्रेम ह्या गोष्टीला हक्क म्हणून मानला जातो की हे माझं प्रेम आहे तर ती माझी व्यक्ती हक्काचीच आहे. तिथे ना आदर आहे, ना दुसऱ्या व्यक्तीच्या भावना समप्रमाणामध्ये माझ्यासाठी आहेत की नाहीत याची कुठेही पडताळणी नाही आहे. बस माझं आहे तर मी ते प्रूव्ह करण्यासाठी आय कॅन गो टू एनी लेन्स. ही जी एक कॉन्सेप्ट खूप आधीपासून चालत आलेली आहे किंवा मी ही व्यक्ती मी दुसरी कुणाची होऊ नाही देणार अशा पद्धतीच्या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत. तर मला असं वाटतं की प्रेम समजून घेताना, प्रेम शिकताना अनेक त्रुटी राहिल्यामुळे कदाचित प्रौढावस्थेतलं जे काही प्रेम आहे तिथे ह्या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या पद्धतीने समजून घेतल्या जातात. चुकीच्या पद्धतीने त्या त्यांच्या वर्तणुकीतून बाहेर येऊ शकतात. आणि मग तिथून जर तुमची मुळातच भावनिक लवचिकता, ज्याला आपण इमोशनल रेझिलियन्स म्हणतो, की तुम्ही तेवढे जर लवचिक नसाल तुमच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या ताणांना सामोरं जाण्यासाठी किंवा प्रेमात आलेल्या दुःखांना सामोरं जाण्यासाठी, तर मग तिथे माणूस अशा पद्धतीचे काही इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊ शकतो किंवा जसं सर आता म्हणत होते की ते खूप विकृत पद्धतीने पुढे जाऊ शकतं. सो ही जी आहे ही आपण एंडची स्टेज बघत आहोत, अगदी टोकाची आणि जी एकदम लास्टला दिसलेली बिहेवियरची बाजू बघत आहोत. पण मग याच्यासाठी त्याच्या आधीचे खूप कंगोरे असू शकतात. मग त्याला स्ट्रॉंग सायकोलॉजिकल हिस्ट्री पण असू शकते, त्याला फॅमिली डायनामिक्सची हिस्ट्री असू शकते, त्या व्यक्तीच्या स्वतःच्या एक्सपिरियन्स मधली काहीतरी हिस्ट्री असू शकते ज्याच्यातून ती व्यक्ती इतक्या टोकाची भूमिका घेते. आणि मग त्याच्यानंतर आपण नाही सांगू शकणार की त्याचं गिल्ट आहे, त्याचं रिग्रेट आहे की नाही आहे. इट डिफर्स इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल, ते डेफिनेटली बदलत जातं. सो वी कॅनॉट से की ह्या सगळ्या गोष्टी जशा आपल्या समोर दिसतात आपण तेवढ्या परिस्थितीजन्य ह्याच्यावरून त्याला जज नाही करू शकणार. मे बी त्याच्या मागच्या खूप सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण त्याला सायकोलॉजिकली एकंदरीत बघू शकतो. मला तृप्तीकडे यायचं. तृप्ती, चित्रपटातले काही डायलॉग्स आठवतात की अशा प्रकारचे सिच्युएशन चित्रपट किंवा मालिकांमध्ये येतात, लडका अपनी बिरादरी का नाही आहे, लडका अपनी बराबरी का नाही आहे, किसको उठा के लेके आए वगैरे असे डायलॉग चित्रपटात बघायला बरे वाटतात. पण जेव्हा रिअल लाईफमध्ये हे असं काहीतरी घडतं तेव्हा अक्षरशः ऐकून सुन्न व्हायला होतं की एका माणसाचं आयुष्य संपलेलं आहे,
एक लेखिका म्हणून या अशा प्रकारचे कथानक लिहिताना ट्विस्ट अँड टर्न्सचा विचार करताना या रिअल लाईफ मधल्या या घटना ज्या वेळेला बघतो, कशा प्रकारे बघता या घटनांकडे? काय वाटतं या घटनांकडे बघताना? काय असू शकेल यामागची मानसिकता? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच नम्रता, की मला या सिरियस टॉपिकमध्ये एक लेखिका म्हणून, क्राईम लेखिका म्हणून इन्व्हॉल्व केलंय. आतापर्यंत ज्या दोन्ही गोष्टी किंवा दोन्ही मॅम आणि सरांचं जे ऐकलं त्याच्यानुसार एक शब्द दोघांमध्ये कॉमन होता, तो म्हणजे मानसिकता. ही मानसिकता जी आहे, आत्ता आपल्याला निर्णय असा कळलाय की तिने हे सगळं केलंय, पण तुम्ही जर हे केलात तर ह्याच्या थोडंसं मागे जा, की जेव्हा तिचं तिच्या प्रियकराबरोबर प्रेम असेल आणि तिचं लग्न ठरलं, लग्न ठरल्यानंतर कालच्या घटनेपर्यंतचा जो सगळा तिचा प्रवास आहे, कोणीतरी त्या प्रवासाकडे ढुंकून बघितलं असेल का, तिचा प्रियकर आणि तिच्याशिवाय? तिन्ही जेव्हा तिचं लग्न ठरलं त्याच्यानंतर जेव्हा या गोष्टी घडल्या त्यावेळेस तिची बदलणारी मानसिकता, म्हणजे ह्याच्यामध्ये राग येतो, लोभ येतो, द्वेष येतो, पण एकीकडे प्रेम ही गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे एकदा असं शिकवलं जातं की मुलगी मोठी झाली की लग्न करा म्हणजे ती तिच्या कुटुंबात सुखी राहील, पण तिला तिच्या मनासारखा जर जोडीदार नाही मिळणार आहे असं जेव्हा दिसतंय तेव्हा तिने हे टोकाचं पाऊल घेतलं. म्हणजे तिच्या सुखी संसाराची स्वप्न तिने पूर्णपणे तिची धुळीला मिळाली आहेत. हा एक पॉइंट ह्यातला झाला. जेव्हा आम्ही क्राईम घ्यायला सुरुवात करतो तेव्हा आधी आम्हाला मिळते ती पोलिसांकडनं कदाचित रॉ FIR कॉपी कदाचित आम्हाला मिळाली, तर आम्ही त्याच्यावरनं अभ्यास करतो की नक्की काय मानसिकता झाली असेल किंवा तिने काय विचार केला पाहिजे. आज एवढं मोठं टोकाचं पाऊल घेणं हा साधा निर्णय नाहीये नम्रता. एखाद्या व्यक्तीला ढकलून देणं आणि त्याच्यानंतर ढकलून दिल्यानंतर तृप्ती, मी आणखीन थोडंसं तुम्हाला ह्याच्यात आणखीन थोडंसं इनपुट देते. ह्याच्यामध्ये जो विक्टिम आहे त्याचं नाव आहे केतन अग्रवाल. याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याचं नाव आहे चेतन चौधरी. चेतन हा, आणि ह्या सगळ्यांचे बिझनेसेस आहेत, हे सगळे वेल सेटल्ड लोक आहेत. बरोबर. जेव्हा श्रीमंती म्हणजे पैसा हा त्यातला आणखीन एक तुम्हाला ऍक्टिव्ह करणारा मेंबर असतो. माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे समाजाची प्रतिष्ठा आहे आणि हे सगळं असताना मी एका तिसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडली, ही गोष्ट समाजात त्यांच्या घराण्यामध्येच त्यांना मान्य नव्हती. म्हणजे इथे तुला एक क्राईमची सुरुवात झाली. दुसरा क्राईम म्हणजे जेव्हा तिचा प्रियकर आहे त्या प्रियकराला की आपल्या हातातनं ती व्यक्ती दुसरीकडे जाणार आहे, म्हणजे तिथे दुसऱ्या क्राईमची सुरुवात झाली. आणि केतनची लग्न ठरल्यानंतर आता हा आपल्या दोघांनाही त्रास देऊ शकतो असं झाल्यानंतर तिथे तिसऱ्या क्राईमची सुरुवात होते. म्हणजे जेव्हा आम्ही कथानक लिहितो तेव्हा आम्हाला या तिन्ही बाजूंचा विचार करावा लागतो. आणि ह्याच्यामध्ये पोलिसांची एक भूमिका अत्यंत महत्वाची आहे की त्यांना सगळ्या बाजूनी विचार करून त्या गुन्हेगाराला कुठेतरी त्या कचाट्यात सापडवणं किंवा त्या सापळ्यात पकडवणं खूप गरजेचं असतं. असं म्हणतात की आरोपी करताना कुठेतरी एक तुम्हाला सबूत देऊन जातो. तो डायलॉग जसं तू मगाशी म्हणालीस तसा एक डायलॉग आहे की सबूत उसने पीछे छोडा है. तो सबूत पकडणं हे खूप महत्वाचं असतं आणि ते सबूत जेव्हा म्हणतो ते मानसिकतेमध्ये येतं. हे करताना काय झालं असेल हा एक विचार तिथे केला जातो. मला वंजारी सरांकडे यायचंय. वंजारी सर, आता तृप्तीनी जे सांगितलं कुठे कुठेही गुन्ह्यांची सुरुवात होते, मग तसं बघितलं तर जरी एक क्षणासाठी ह्याच्यामधली जी आरोपी आहे तिने जरी हा गुन्हा केलेला, तिने जरी हा कट रचलेला आहे असं एक क्षणाला म्हटलं तरी हा सामूहिक गुन्हा आहे एक प्रकारे, असं नाही का म्हणायचं? बरोबर आहे. गुन्ह्याची सुरुवात ज्यावेळी होते तुमच्या मनामध्ये कुठला तरी एक विकल्प धारण होतो. आणि मेन्सरिया नावाचा एक प्रकार आहे लॉ मध्ये, कायद्यामध्ये, की प्रत्येक गुन्ह्यामागे जी ड्रायव्हिंग फोर्स असतो, त्या गुन्ह्याला करवून घेणारी जी ताकद असते ती तुमची मानसिकता असते, मेन्सरिया आहे. हा मेन्सरिया निर्माण झाल्याशिवाय गुन्हा घडत नाही. हा आकसातून होऊ शकतो, इगो मधून होऊ शकतो, एखाद्याच्या बिझनेसच्या तुलनात्मक याच्यातून होऊ शकतो, किंवा मग एखाद्या स्त्रीला आपण मिळवली पाहिजे, आपल्याशिवाय ती दुसऱ्या कोणाची होऊ नये अशातून होऊ शकतो. याची 2-3 प्रकारे सुरुवात होऊ शकते. आता याच्यामध्ये एक महत्वाचा धागा आहे पोलिसांसाठी, अतिशय महत्वाचा. जेव्हा पोलीस आता तपास करतात तेव्हा आरोपी आणि जो मयत इसम आहे त्याच्या काही गोष्टी, त्याच्या काही बिहेवियरल पॅटर्न जर आपल्याला बघता आले तर या लोकांचं सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग आपल्याला करता येऊ शकतं.
आणि सायकोलॉजिकल प्रोफायलिंग मधून हे निष्पन्न होऊ शकतं. कारण सायकोलॉजीचं शास्त्र, न्यूरोसायकोलॉजी आणि बाकीचे जे सायकोलॉजीचे आता जे पदर उघडे होत आहेत ज्ञानाचे, खऱ्या अर्थाने सायकोलॉजी अतिशय बेसिक विषय असला पाहिजे शालेय जीवनापासून, असं माझं मत आहे. मी स्वतः एमफिल केलेलं आहे ह्युमन सायकोलॉजीमध्ये. या क्रिमिनल सायकोलॉजी मधून माझा तो अभ्यास झाला. त्यामध्ये हे प्रोफाइलिंग, त्याचा बिहेवियर पॅटर्न निश्चित झाला की त्या बिहेवियर पॅटर्नचं प्रतिबिंब तुम्हाला त्याच्या विचारांमध्ये शोधता येतं की कशा प्रकारचा विचार तो करू शकतो. आणि असं जर एकदा झालं आणि प्रोफेशनल कॉम्पिटंट सायकोलॉजिस्टनी जर त्याचं ओपिनियन असं दिलं असेल तर ते कोर्टामध्ये एक्सपर्ट इव्हिडन्स म्हणून नवीन जो BNS कायदा आलेला आहे IPCच्या जागी, त्याच्यामध्ये हे पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकतं. त्याशिवाय पोलिसांना इतर सर्कमस्टान्सेस इव्हिडन्स तर आहेच आहे, पण पोलिसांच्या दृष्टीने अशा गुन्ह्याचा तपास हा अतिशय आव्हानात्मक तपास असतो. एक महत्वाचा मुद्दा, एक सायंटिफिक नवीन जे जग चाललेलं आहे त्याच्यात मला सांगावंसं वाटतो की आत्ताची जी मुलं आहेत, जी पिढी आहे, यांच्यामध्ये प्रेम या नावाच्या संकल्पनेला कसं अधोरेखित करतात, काय कसं डिफाईन करतात, त्याची काय व्याख्या करतात ही लोक. तर एक फिजिकल अट्रॅक्शनच्या पलीकडे यांना जास्त विचार करता येत नाही. हे एक त्याच्यातून सहजीवन किंवा नंतर कसं असं होत नाही. आणि फिजिकल अट्रॅक्शन जिथे होतं तिथे आपल्याला हे विसरून चालणारच नाही नम्रता, की आत्ताच्या जगामध्ये हे जे LGBTQIA 7 व्हेरिएशन पॅटर्न आतापर्यंत सायंटिफिकली प्रूव्ह झालेले आहे की तुमचं ओरिएंटेशन काय आहे, तुमची स्वतःची लैंगिक आयडेंटिटी काय आहे. ही जी आयडेंटिटी आहे, या आयडेंटिटी मध्ये जर क्लॅश झाला किंवा ती क्रॉस झाली तर त्याच्यातून बदलाची भावना किंवा ही इज नॉट कॉम्पिटंट टू मी असं जे सुरुवात होते आणि मग त्याच्यावर आपल्यावर बळजबरी होत आहे. हा ऑल टुगेदर खूप मोठा विषय आहे. तुम्ही जे म्हणताय त्यात खूप मोठा पॉइंट आहे. मी डॉक्टर शाल्मलीकडे जाते. डॉक्टर शाल्मली, याच्यामध्ये आता सरांनी खूप एक मोठा मुद्दा सांगितला की हा जो सामूहिक प्रकार आहे, सामूहिक दबावाचा जो प्रकार आहे, म्हणजे ह्या गुन्ह्याची सुरुवात कुठेतरी खूप आधी झालेली असते, इन्स्टिगेशन खूप आधी झालेलं असतं. एका क्षणामध्ये मन कुठेतरी फ्लिप होतं आणि तो गुन्हा इम्पल्सिव्हली त्या गुन्ह्याचा निर्णय होऊन जातो आणि गुन्हा हातून घडून जातो. पण त्याचं इन्स्टिगेशन व्हायला हे कुठे थांबवता येऊ शकतं का? याच्यासाठी काही प्रक्रिया पालक म्हणा किंवा मित्रमंडळी म्हणा, ज्या समाजात ते वावरतायत, त्यांच्या आजूबाजूचे शेजारी, ओळखीची लोक, नातेवाईक, कसं लक्ष ठेवायचं, कसं आपल्याला प्री आयडेंटिफाय काही करता येईल का, रोखता येईल का हे? डेफिनेटली, पण त्याच्यासाठी खूप मोठं सगळ्यांचं योगदान लागणार याच्यामध्ये. जसं आता तुम्हीच म्हणालात की पालकांकडून किंवा मित्रमंडळींकडून याचे काही अर्ली साईन्स आपण डिटेक्ट करू शकतो का, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मानसिकतांचे जे त्या व्यक्तीसाठी आणि इतर समाजासाठी घातक असू शकतात. तर लहानपणामध्ये जे तुमचं बिहेवियर दिसतं, आणि सरांनी पण मेन्शन केलं, एका शब्दाचा वापर केला, सायकोलॉजिकल प्रोफायलिंग. सो हे जे आहे सायकोलॉजिकल प्रोफायलिंग, ते जर तुम्हाला लहानपणापासूनच्या एखाद्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही मुलाला बघताय, मग तो कोणताही असू शकतो, की तो त्याचा राग नीट हाताळत नाहीये, त्याला एखादी निराशा आली, त्याला एखादी डिसअपॉइंटमेंट आली, एखादा नकार आला, छोटासा, शाळेतून असू शकतो, मित्रांकडून असू शकतो, पालकांकडून असू शकतो, तर त्या नकाराला तो कसा सामोरं जातोय, किंवा त्याला एखादी गोष्ट प्रॉब्लेम म्हणून समोर आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, तर तो काय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघतोय, की तो खूप डिस्ट्रक्टिव्ह पद्धतीनेच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, खूप अनहेल्दी किंवा टॉक्सिक किंवा जो आत्ताचा अगदी क्रूर मेथड असेल तर त्या पद्धतीने. याचे सायन्स खूप आधीपासून डेफिनेटली मिळतच असतात, आणि ते ओळखण्यासाठी आपण तेवढे जागृत असणं, आपलं भान, मग ते पर्सनल लेवलचं असो, सामाजिक लेवलचं असो, सायकोलॉजिकल लेवलचं असो, ते जागृत असणं इम्पॉर्टंट आहे की मला काहीतरी वेगळं जाणवतंय, मला नाही वाटत की ही व्यक्ती ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सना नीट डील करतेय, आणि जर ते नीट डील करत नाहीये असं मला दिसतंय तर मी त्याचं काहीतरी केलं पाहिजे. मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल जे सर्व्हिस देत आहेत, जे प्रॅक्टिशनर आहेत, त्यांच्याकडे घेऊन गेलं पाहिजे. त्याच्यासाठी कचरलं नाही पाहिजे की हे सांगायला की मला असं वाटतंय की हा जरा इमोशनली खूप डिस्टर्ब राहतो, किंवा चिडचिडेपणा खूप आहे, किंवा वस्तू फोडतो,
मित्रांना मारतो किंवा ह्याचं कोणाशीच पटत नाही, हा कुठलेच प्रॉब्लेम नीट सॉल्व्ह करत नाही, किंवा ह्या पद्धतीच्या अनेक छोट्या छोट्या इतर गोष्टीही असू शकतात ज्या त्यांना त्यांच्या घरामध्ये, शाळेमध्ये, इतर ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मोठेपणी दिसू शकतात. सो अशा वेळेला लोकांनी अप्रोच करणं, त्याच्याबद्दल बोलणं, एम्पॅथेटिकली बोलणं, की मला जाणवतं देअर इज समथिंग रॉंग, देअर इज समथिंग ऑफ, वी कॅन डू समथिंग अबाउट इट, आपण ह्याच्याबद्दल काहीतरी करू, बोलू. देअर आर प्लॅटफॉर्म्स, आपल्याला अशी स्पेस आहे जिथे कोणी जज नाही करणार पण आपल्याला मदत पोहोचवणार ह्याच्यावरती. सो सायकोथेरप्युटिकली जे आम्ही काम करतोय ते हेच करतोय, पण आम्ही फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो जे लोक त्यांचेहून येतात, विलिंगली येतात, हे ओळखून येतात. सो हेच काही अर्ली साईन्स असू शकतात ज्याच्यामध्ये तुम्हाला चाइल्डहुड पासून किंवा किशोर अवस्थेपासून एखाद्या व्यक्तीमधले बदल असे दिसत आहेत जे हेल्दी नाही आहेत, जे थोडेसे असे आहेत जे घातक आहेत, त्या स्वतः व्यक्तीसाठी सुद्धा, घरासाठी सुद्धा, शाळेसाठी सुद्धा, इतरच्या वातावरणातील घटकांसाठी सुद्धा. सो तेव्हा तुम्ही गप्प न राहता की नाही हा त्याचा स्वभावच आहे, नाही हा थोडंसं असं करू दिलं की शांत होतो, असं काहीही दुर्लक्ष न करता किंवा याच्याकडे नजरअंदाज न करता आपण जर त्याला खूप जागृत राहून, अवेअर राहून, त्याला न कचरता, न हेजिटेट करता, सोशल स्टिग्माचा विचार न करता ह्याच्यासाठीची जर मदत घेतली तर अशा गोष्टी बऱ्याच बदलू शकतात, आधीपासून मॉडिफाय केली जाऊ शकते. येस, बदलल्या जाऊ शकतात. असं नाहीये की हे बिलकुलच आपण नाही करू शकणार, पण जसं मी सुरुवातीलाच सांगताना म्हटलं की इट कॅन बी अ व्हेरी लॉंग प्रोसेस, ह्यूज प्रोसेस, आणि खूप लोकांनी मिळून करायची प्रोसेस आहे, समाजातल्या छोट्या छोट्या घटकांनी मिळून करायची प्रोसेस आहे. अगदी. मला तृप्तीकडे शेवटचा प्रश्न घेऊन यायचा आहे. तृप्ती, ॲज अ रायटर, ही आत्ताची दुर्दैवी कहाणी जी आहे ही जर पुन्हा एकदा लिहायची, रिराईट करायची वेळ आली, लेट्स से ह्यातली पात्र रिबॉर्न झाली, तर ही कहाणी कशी रिराईट करता येईल? ही कहाणी रिराईट करणं जेवढं सोपं वाटतं तेवढंच ते गंभीर आहे. ह्याची सुरुवात त्यांच्या घरापासून होईल, की घरामध्ये घडणाऱ्या गोष्टी, घरामधनं येणारा म्हणजे घरातनं मिळणारं पाठबळ, जिकडे लहान आई वडीलच सांगतात की तुझं लग्न झाल्यानंतर तू सुखात राहणार आहेस, आणि व्हाईस वर्सा कडे मिळणारी एक बाजूच्या मित्राकडनं मिळणारं प्रेम, अशी ही कहाणी सुरू होते. ही कहाणी कॉलेजपर्यंत गेल्यानंतर जेव्हा विचार केला जातो तेव्हा तिसऱ्या मुलाचं पात्र त्याच्यामध्ये इन झालं की मग सुरुवात होते खऱ्या गुन्ह्याला. म्हणजे तिथून विचारसरणी बदलते, तिथनं पात्र बदलतं. मग तिथे कळतं की लहान त्या ज्या मित्राबरोबर, जसं सर म्हणाले, की हे शारीरिक संबंधातून निर्माण झालेलं प्रेम आहे की हे खरंच प्रेम आहे आणि हे आयुष्यभरासाठी पुरणारं प्रेम आहे का. तो या पात्रांना तिथे डेव्हलप करताना जो गुन्हा घडेल, जेव्हा मी स्टोरी लिहीन तेव्हा स्टोरीमध्ये गुन्हा आधी घडेल आणि मग तिची सुरुवात सुरुवात ही शेवट असेल आणि शेवट ही सुरुवात असेल. तो पूर्ण चित्र बदलून आपल्याला पात्रांची बदल करून सगळ्यात शेवटी जेव्हा गुन्हा कबूल होतो त्यावेळेला तिथे प्रश्न येतो की आता पुढे काय. मी अगदी एक साधा प्रश्न सांगते की जेव्हा हे दोघं जण आता सापडल्यानंतर यांचं पुढचं आयुष्य काय, काही नाही, ह्याच्यामध्ये काहीही मिळणार नाही. त्यामुळे पुन्हा तिथे शून्य येणार आणि ज्यावेळेस गुन्हा घडतो त्याच्यानंतर होणारा मानसिक त्रास हा जो ज्याच्याबद्दल गुन्हा घडलाय त्याच्या पेरेंट्सना आणि या दोघांच्याही पेरेंट्सना होणार आहे. फक्त ह्याची जी तपासणी आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी दिलेला हातभार आणि पोलिसांनी सापडवलेले क्लू हे खूप महत्वाचे ठरतात. जसं तुम्ही म्हणाला की 3 त्याच्या वेळेला आम्ही गिर्यारोहक किंवा ट्रेकिंगचा मुद्दा त्याच्यामध्ये आणू शकतो आणि कदाचित अशा गुन्ह्यांना, जसा हा गुन्हा आधी 2 ठिकाणी घडलेले आहेत, त्याच्यामधली मानसिकता आणि आपल्याकडची आत्ता काल घडलेल्या गुन्ह्यातली मानसिकता खूप वेगळी आहे. फक्त गुन्ह्याचा मोटिव्ह एक आहे की आम्हाला तुम्ही ठरवलेल्या मुलाबरोबर राहायचं नाही, दॅट्स ऑल. त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की तुम्ही लहान मुलांचं म्हणजे 90 मध्ये लग्न हा एक खूप मोठा विषय होता आणि आताच्या मुलांमध्ये करिअर हा मोठा विषय. त्यामुळे आई वडिलांनी सांगताना आणि ठरवताना आपल्या मुलांना कसं ग्रो करायचं हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा की मुलींनी किंवा हे जर तुम्ही ओपनली किंवा मोकळेपणाने आई वडिलांशी किंवा त्या इव्हन मुलाशी संवाद साधला असता तर कदाचित ही दुर्घटना टळू शकली असती. नाही, आपल्याला ह्याच्यामधल्या सगळ्या बाजू अजून माहिती नाहीयेत. कदाचित त्या मुलीने हा जो यामधला व्यक्तिम आहे त्याच्याशी संवाद साधलाही असेल, कदाचित परिस्थिती तिला बदलता आली नसेल, त्याच्यामधून कदाचित तिने हे टोकाचं पाऊल उचललंय का, तपास अजून पूर्ण झालेला नाहीये. सो आपल्याला तीही बाजू अजून माहिती नाहीये. गोष्टी बदलल्या असत्या का, काही गोष्टी, कदाचित हा मुलगा जर लोहगडावर गेला नसता तर तो जिवंत राहू शकला असता का,
त्याच्याही आधी जाऊन आपण प्रश्न विचारला असता, ह्या मुलीने आपल्या आई वडिलांशी संवाद साधला होता का? आई वडिलांनी तिचं ऐकलं होतं का? ऐकायचा प्रयत्न केला होता का? या मुलीचे तिच्या मित्रासोबत त्यांनी एकमेकांशी संवाद साधला होता का? हे जे काही कृत्य ते करणार होते त्यातून त्यांना काय निष्पन्न होणार होतं? जर ते सापडले, आता ते अशा पोलिसांच्या हाती लागलेले आहेत, तर पुढे काय? जसं आता तृप्तीने सांगितलं, शून्य. या शून्यानंतर काय मिळणार होतं त्यांना? सगळ्या गोष्टींचा विचार केला जात नाही. जसं डॉक्टर शाल्मली यांनी सांगितलं, इम्पल्सिव्हली घेतलेला एक डिसिजन असतो आणि त्या डिसिजन नंतर आयुष्यात काय उरतं तर शून्य. आणि एका निष्पाप माणसाचा जीव गेलेला असतो, दुसरं काही घडत नाही. एक क्राईम थ्रिलर स्टोरी बनून राहतं आयुष्य, दुसरं काही नसतं. त्याच्यामुळे उत्तर काय असतं तर संवाद साधायचा असतो. आई वडिलांनी त्यांच्या मुलांशी, मित्रमैत्रिणींनी एकमेकांशी, कदाचित लग्न ज्यांचं ठरलेलं असेल त्यांनी एकमेकांशी संवाद साधायचा असतो. आपण एकमेकांना सुटेबल, कम्पॅटेबल आहोत का? कारण सगळ्यांना एकमेकांशी, एकमेकांसोबत एका समाजात राहून आयुष्य काढायचं असतं. आणि हा समाज हा हेल्दी असेल तरच आपलं आयुष्य, आरोग्य, आपलं मन हेल्दी राहणार आहे. आणि ह्याचा कुठेतरी खोलवर जाऊन विचार व्हायला हवा. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजची चर्चा इथेच थांबते.